लातूरमध्ये कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना शिक्षण विभागातल्या क्लर्कच्या टेबलाचा कारभार भलतीच व्यक्ती सांभाळताना दिसतेय। विशेष म्हणजे याच संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी निर्लज्जपणे कोण क्लर्क काम करतो याची आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलंय। नागपुरात उघड झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर पसरली आहे। तब्बल 400 ते 500 कोटींचा हा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आलंय। आधीच्या तारखांनी नियुक्ती दाखवत कोट्यवधी रुपये लाटण्यात आले, त्यासाठी तब्बल 40 ते 45 लाखांचा रेट असल्याचं समजतंय। नागपूर विभागातील शिक्षण घोटाळ्याच्या चौकशीचे उच्चस्तरीय आदेश देण्यात आले। शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी या प्रकरणामध्ये उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले। शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकरांच्या नेतृत्वात एका पथकानं चौकशी सुरू केल्याचं समजतंय। नागपुरातील 5000 पेक्षा जास्त प्राथमिक शिक्षकांचं मार्च महिन्याचं वेतन निघू शकलेलं नाही। जिल्ह्यात 580 बोगस प्राथमिक शिक्षकांची भरती होऊन सरकारी तिजोरीला कोट्यवधींचा चुना लावल्याचं प्रकरण सध्या गाजतंय। घोटाळा करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे निर्दोष प्राथमिक शिक्षकही मार्च महिन्याच्या वेतनापासून अद्याप वंचित असल्याची माहिती मिळतेय। नागपूरच्या शिक्षक घोटाळ्याचा आरोपी शिक्षण उपसंचालक उल्हास नरडचे नवनवे प्रताप समोर येत आहेत। चौकशी समितीचा फास रचून स्वतः निर्दोष असल्याचा नरड यानं बनाव केला होता। या चौकशी समितीचा अध्यक्ष स्वतः उल्हास नरड होता। घोटाळा प्रकरण अंगलट येणार असल्याचं कळताच नरडनं स्वतः सायबर सेलकडे तक्रारही केली होती।